मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी म्हणते, धनी तुमचं बरोबर आहे. अहो सासूबाई ही जबाबदारी कशा सांभाळतील. आणि बापूसाहेबांचंही म्हणणं बरोबरच आहे. मी अशा अवस्थेत हा सरकारवाडा तरी कसा सांभाळू शकते. मग आता बापूसाहेब म्हणतात, काळजी करू नका, आपल्या सुशीला देवी आहेत ना, त्या सांभाळतील. सुशीला जरा लाजतच म्हणते की साहेब तुम्ही म्हणताय ना, मग नक्कीच मी हा वाडा सांभाळण्याची जबाबदारी घेते. जाऊ देत आता कुणी घेत नाही म्हटल्यावर काय करायचं. पिंकी म्हणते नको, धनी म्हणतायत ना तशी ही जबाबदारी कुणाकडेच द्यायला नको, कारण आता तुम्हालाही नातवंडांमध्ये रमाई. एक गोष्ट तर नक्कीच करू शकतो, हा सरकारवाडा विकून टाकू आणि धनींचं रेस्टॉरंटचं स्वप्न पूर्ण करू, म्हणजे पैशांचा ओघसुद्धा घरात येत राहील सारखा. चालेल ना. आता हे ऐकताच बापूसाहेब आणि सुशीलाला खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता सत्या, डॉल्बी आणि छबी हे तिघेही एकत्र येतात आणि युवराज पिंकीला साथ देण्याचं ठरवतात. त्यानंतर युवराज म्हणतो, खरंच हे बेस्ट काम आहे कारभारीन, असं म्हणून तो ते पेपर हातात घेतो आणि ते पेपर आता फाडून फेकून सगळ्यांच्या अंगावर टाकतो. तेव्हा आता सुशीलाला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या डोक्यावर जे पेपरचे तुकडे पडलेले असतात ती ते हातात घेते आणि खूपच रागाने युवराज आणि पिंकीकडे पाहत म्हणते, बेईमान, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ग. अगं मला माहीत होतं तू तर काही कुणाच्या नावावर हावाडा करणार नाहीस. अगं प्रॉपर्टीसाठी तू काहीही करू शकतेस. तू शेवटी काय घाटवाडीचंच रक्त ना, ते घाटवाडीच्याच वळणावर जाणार. त्यावेळी आता युवराज हसू लागतो आणि म्हणतो की पाहिलं ना कारभारीन, तुमचं सासूवरचं प्रेम आणि सासूचं तुमच्यावरचं प्रेम मी सिद्ध करून दाखवले की नाही. मी म्हटलो होतो ना, आईसाहेबांचं प्रेम फक्त सरकारवाड्यापुरतंच आहे, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतात. पण आता पिंकी समोर आता सुशीलाचं हे दुसरं रूप आलेलं असतं, त्यामुळे तिचा खरा हेतू काय आहे, ती एवढी जीव का लावत आहे हे पिंकीला आता समजतं. तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. बापूसाहेब तर पूर्णपणे हादरून गेलेले असतात. तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची अवस्था झालेली असते. त्यावेळी आता युवराज म्हणतो, कळालं आईसाहेब तुमचा हेतू नक्की काय होता ते. रागातच आता सुशीला म्हणते, अरे ह्या घाटवाडीच्या मुलीचं ठीक आहे, ती नेहमी धोका देतच असते मला, पण तू सुद्धा मला धोका दिला तिच्याबरोबर. युवराज म्हणतो, मी नाही धोका दिला तुम्हाला, उलट तुम्हीच आमच्या दोघांना धोका दिला आहे. अहो आमचं अजून बाळ सुद्धा जन्माला आलं नाही, तुम्ही त्याचं भांडवल करायला निघालात. अहो एवढी नीच माणसं कुठे असतात का. तेव्हा आता बापूसाहेब लगेच सुशीलाला म्हणतात, काय तुम्हाला तुमच्या युवराजचा खूप पुळका होता ना, पहा आता चांगलेच पांग फेडले त्याने. अहो तुम्हाला कुणाचे गळे दाबायचे असतील ना तर गळे दाबा या प्रॉपर्टीसाठी, परंतु मी माझ्या प्रॉपर्टीतील एक सुद्धा हिस्सा या करंट्या मुलाच्या नावावर करणार नाही, कारण त्यांच्या नावावर जर प्रॉपर्टी झाली तर उद्या मला घराबाहेर काढणार नाही, खात्री काय, असं म्हणून बापूसाहेब हे खूपच चिडतात. त्यानंतर आता बापूसाहेब हे धनंजयला घेऊन तेथून जातात. त्याच वेळी आता युवराज हा रागातच सुशीलाकडे पाहत असतो. मग आता सुशीला ही म्हणते, काय गये घाटवाडीच्या मुली, तुझी एवढी बाळंतपणामध्ये सेवा कुणी केली नसती ना, तुझ्या आईने सुद्धा तेवढी मी केली असती. मग आता तुझ्या स्वार्थासाठीच तू ही सेवा करणार होतीस ना ग, असं आता छबी म्हणते. त्या बदल्यामध्ये तू पिंकीकडून सरकारवाडा घेणार होतीस, हे बरोबर आहे ना. त्यावेळी सुशीला म्हणते, हो बरोबर आहे. अगं या मुलीने या घरासाठी काय केलंय तू सांग ना. या घरात आल्यापासून तिने फक्त मला मनस्ताप दिला आहे. हा सरकारवाड्यासाठी फक्त मी झिजले आहे, मग मी हिला का देऊ हा सरकारवाडा, असं म्हणून सुशीला खूपच चिडते आणि पिंकीला म्हणते की मी तुला सरकारवाडा नावावर करून दिल्यानंतर या वाड्याबाहेर काढणार होते. तेव्हा युवराज आता हसत असतो आणि पिंकीला म्हणतो, पाहिलं का तुमची सासूबाई तुमच्याबद्दल काय विचार करते आणि तुम्ही तिच्याबद्दल काय करतात. म्हणून युवराज सुशीलाचं खरं रूप आता सर्वांसमोर आणतो. छबी देखील सुशीलाला खूप बोलते. तेव्हा सुशीला म्हणते, अगं तुला कळतं की नाही, त्या घाटवाडीच्या मुलीला तू या घरात नकोशी आहे, कारण तुझं मिसकॅरेज झालं ना म्हणून. मग आता मी सगळं हे नाटक करत होते असं छबी सांगते आणि सुशीलाला पुढे आम्ही काय प्लॅन केलं होतं ते सांगू लागते. आता प्लॅन सांगता सांगता छबी पुढे म्हणते की युवराज माझ्या रूममध्ये आला होता आणि त्याने शक्यता वर्तवली होती की बापूसाहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत आणि हा सरकारवाडा पिंकीला गोड गोड बोलून
ते नावावर करून घेणार आहेत. आईसाहेबांचा हा प्लॅन आहे. तुझं बरोबर आहे, कारण धनंजय मला आत्ता तेच सांगून गेलाय, असं आता छबी म्हणते. मग आईसाहेबांचं खरं रूप पिंकीसमोर कसं आणायचं हा विचार ते दोघेही करतात आणि मग हा प्लॅन करतात. छबी म्हणते, मी पिंकीबरोबर खूप तुटक वागत होते, कारण आईने माझा ब्रेन वॉश करण्याचं ठरवलंच होतं आणि तसं मी तिच्यानुसार वागतच होते की पिंकीला तू या घरात नकोशी आहे. मी खूप चुकीचं वागले युवराज, मला माफ कर. युवराज म्हणतो, आता ते सोडून द्या छबिताई, माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, असं म्हणून तोच आता एक प्लॅन करतो आणि त्या प्लॅननुसार पिंकीसमोर आता सुशिलाचं खरं रूप उघड झालेलं असतं. सुशिलाला आता मोठा धक्काच बसतो की या मुलांनी माझ्या विरोधातच प्लॅन केला. छबी म्हणते, आई पाहिलं का तुझा काय नक्की प्लॅन होता आणि तू कशा पद्धतीने वागत होतीस. तेव्हा आता पिंकी म्हणते, अहो सासूबाई, जरीही तुम्ही माझा कायम तिरस्कार केला ना, तरी मी तुम्हाला आईच्या ठिकाणीच ठेवले आणि तशीच तुमच्याबरोबर वागली. आता या प्रकरणावरून मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू सांगा बरं. तर डॉल्बी म्हणतो, आई साहेब, तुम्ही पिंकी वहिनी बरोबर अशा का वागत आहात कळतच नाही. त्यांनी काय एवढं वाईट केलंय तुमचं. अहो तुम्ही म्हणता ना पिंकी वहिनीने घरासाठी काय केलंय, अहो सांगायला गेलो ना तर दिवस कमी पडेन. अहो ते जाऊ द्या, मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे ना, ते फक्त माझ्या पिंकी वहिनीमुळे, नाहीतर बापूसाहेबांनी कधीच माझा जीव, असं म्हटल्याबरोबरच तो पिंकीकडे पाहतो. पिंकी म्हणते, नाही डॉल्बी भाऊजी, असं नका बोलू. तेव्हा सत्या देखील रागातच म्हणतो, बस झाला आई बस, तुझी रोजची कारस्थानं आम्हाला नाही पटत. असं वाटलं होतं सुरेखा मावशी घरातून गेल्यानंतर सगळं काही ठीक होईल, परंतु तसं नाही. अगं तुझी ही कारस्थानं संपतच नाही, घरात शांतताच राहत नाही. तेव्हा सुशिला म्हणते की मलाही तसंच वाटलं होतं, घरात शांतता नांदेल, पण ही घाटवाडीची मुलगी. सत्या म्हणतो, बस झालं, सारखं घाटवाडीची मुलगी घाटवाडीची मुलगी, कंटाळा आलाय आम्हाला. तो चित्रावर देखील ओरडतो आणि तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर तेथून आता सगळेजण जातात आणि जाता जाता म्हणतात, आम्ही पिंकीच्या बाजूने आहोत. मग आता पिंकी, युवराज आणि छबी तेथे उभी असतात. तेव्हा रागातच आता सुशिला म्हणते, पाहिलं, पुन्हा एकदा माझ्या लेकरांपासून तू मला तोडलं आहेस, असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि तेथून जाते. पिंकी म्हणते, नाही सासूबाई, मी तुम्हाला तुमच्या लेकरांपासून कशी तोडू शकते. तर आता छबी म्हणते, पिंकी मला माफ कर, आईचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नकोस. पिंकी म्हणते, घर म्हटल्यावर छबिताई भांड्याला भांडं लागणारच, एवढं नाही टेन्शन घ्यायचं. तेवढ्यातच पिंकीला आता पार्टी ऑफिसमधून फोन येतो. तेव्हा बोलून झाल्यानंतर ती फोन ठेवते. तेव्हा तुला पक्षाचं तिकीट वगैरे मिळालं की काय, असं छबी विचारते. पिंकी म्हणते, हो मला तिकीट मिळालं आहे, पण मी आता त्यांना जाऊन सांगणार आहे. आता मीटिंगमध्ये खरं कारण काय आहे ना ते सांगेल आणि मला ही निवडणूक लढवायची नाही आहे, कारण माझं धनी, माझं बाळ आणि मी, आमच्या तिघांचं असं आता जग असणार आहे, असं म्हणून ती युवराजकडे पाहते. तेव्हा युवराज म्हणतो, चला मी तुम्हाला घेऊन जातो तिकडे. मग आता पिंकी म्हणते, त्यानंतर मला डॉक्टरकडे जायचं आहे, मग डायरेक्ट तुम्ही हॉस्पिटलमध्येच या, मला भेटा. तेव्हा युवराज ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे बापूसाहेब हे पार्टी ऑफिसमध्ये असतात आणि खूप चिडलेले असतात. ते तेथे असणाऱ्या सर्व वस्तूंची आदळापट करतात आणि धनंजयला म्हणतात, गेलो, मी पूर्णपणे बर्बाद झालो. 35 वर्ष मी या सत्तेमध्ये होतो, परंतु पक्षाने आता मला तिकीट नाकारलं. अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची तर त्यासाठी माझ्याकडे पैसा हवा आणि तो पण बक्कळ पैसा हवा. तो कुठून आता उभा करायचा, असा प्रश्न बापूसाहेबांसमोर असतो. या घाटवाडीच्या मुलीने तर सर्वांना पाणी पाजलंच आहे, असं आता बापूसाहेब खूप रागात म्हणत असतात. तेवढ्यातच तेथे आता सुशिला येते आणि म्हणते, साहेब अहो तुम्ही जरा शांत राहा, मी मगाशी काय ऐकले माहिती आहे का, त्या घाटवाडीच्या मुलीला पक्षाचं तिकीट मिळाले. आता बापूसाहेबांना हादराच बसतो. रागातच वस्तू अस्ताव्यस्त करू लागतात. तेव्हा धनंजय मात्र काही बोलत नसतो. बापूसाहेब म्हणतात, 35 वर्ष माझ्या हातात सत्ता होती, सगळं काही आता नष्ट पावलं, मला सगळ्यांनीच लाथाडलं आहे, काय करावं कळत नाही. पण वाघ हा वाघच असतो, तो शेळी बनून कधीही राहणार नाही. त्यावेळी आता सुशिला म्हणते की काय करायचं. त्या पिंकीची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपला युवराज आहे आणि आपल्या युवराजमुळेच तिला एवढं मोठं लढण्याचं बळ मिळतं आणि ती जर ताकदच संपली तर मग ती काय लढणार, असं म्हणून आता
सुशीला युवराज पिंकीला वेगळं करण्याचं ठरवते, तेव्हा आता युवराज किंवा पिंकी यापैकी कुणाला तरी काहीतरी करायचंच. वय बापू तशी सोय करा असं म्हणून बापूसाहेब त्याला आदेश देतात. सुशीला आता काही वेळानंतर तेथून गेल्यावर आता बापूसाहेब म्हणतात की नुसता रक्तरंजित इतिहास झाला पाहिजे, रक्त सांडलं तर पाहिजेच, परंतु पिंकीची ताकद हा युवराज आहे. पोटच्या मुलाचा बळी गेला ना तरीही चालेल, परंतु पिंकी ही आतून तुटली पाहिजे, तिची मानसिक स्थिती अशी ढासळली पाहिजे असं म्हणून आता बापूसाहेब म्हणतात युवराजला मारून टाकण्याची सोय करा. तेव्हा आता धनंजयलाच खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे बापूसाहेब म्हणतात की सुशीला देवींना अजिबात ही गोष्ट कळू देऊ नका. तर आता दुसरीकडे पिंकी हॉस्पिटलमध्ये आलेली असते, तेव्हा डॉक्टर तिला 2-3 वेळा चेक करतात. मग आता पिंकी विचारते कितवा महिना आहे मला. डॉक्टर म्हणतात तुम्ही प्रेग्नंट नाही आहात. हे ऐकल्यानंतर पिंकीला खूप मोठा धक्का बसतो, तिला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तेव्हा ती म्हणते असं कसं होऊ शकतं, पण मला लक्षणं सगळी जाणवत होती. डॉक्टर म्हणतात होतं असं, कधी कधी लक्षणं आपल्याला जाणवतात परंतु आपण प्रेग्नंट नसतो. पिंकी म्हणते अजून 1-2दा आपण चेक करूयात, काही वेळेस डिफॉल्टसुद्धा येऊ शकतो, निगेटिव्ह टेस्टसुद्धा येऊ शकते. डॉक्टर ठीक आहे असं म्हणतात. तर पिंकीला आता खूप टेन्शन येतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकीला आता पक्षाचं तिकीट मिळालेलं असतं, ती घरी येते परंतु ती खूप रडत असते. घरातील सर्वजण विचारतात काय झालं. त्यावेळी आता पिंकी म्हणते मी प्रेग्नंट नाही आहे. युवराज म्हणतो असं कसं होऊ शकतं. मग आता सुशीला आणि बापूसाहेब पुढे येतात आणि युवराजच्या मनात नको ते भरवत सांगतात हिला पक्षाचं तिकीट मिळालंय, सत्तेसाठी हिने तिच्या मुलाला पाडलं, म्हणजे पोटातच त्याचा जीव घेतला. हे बापूसाहेब आणि सुशीलाचं हे बोलणं ऐकून युवराजला धक्का बसतो. तो खूप रागात पिंकीकडे पाहू लागतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.